नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। भांडाफोडची भाषा करणाऱ्या केसरकरांनी भांडाफोड करून खरातच्या संपर्कातील 39 आमदार, 9 मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावं उघड करायचं आवाहनही अंधारेंनी दिलं होतं। तर सतत खरात केसरकर चाकणकरांसोबत दिसणाऱ्या एकनाथ आवारे याचा केसरकरांशी नेमका संबंध काय असा प्रश्नही अंधारेंनी केलाय। त्याचवेळी मंत्री अधिकाऱ्यांचा काळा पैसा आवारे व्हाईट करून देत होता असा दावाही त्यांनी केलाय। केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही, तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन। मी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड। ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत। जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत। जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत। जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत। आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता। केसरकर म्हणतील मला का बरं टार्गेट करताय, तर मी टार्गेट करत नाहीये। मी काल काही फोटोज दाखवले होते आणि ते फोटो दाखवताना मी असं म्हटलं होतं की हा MIDCच्या गेस्ट हाऊसवरचा फोटो आहे, जो मी परवा दिवशी पण दाखवला होता। या फोटोला आता मला माहीत नाही की तुम्हाला किती इथे झूम करता येईल। मी याला एक सर्कल केलेला आहे आणि हा माणूस जर नीट बघितला आपण, पिवळा शर्ट घातलेला, चष्मा असलेला हा माणूस आहे। हा माणूस प्रत्येक फोटोमध्ये दिसतो। केसरकर म्हणतात की मला का तुम्ही टार्गेट करताय। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे। हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्त्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती। या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय। एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता, ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे। हा माणूस कोण आहे, हा का सारखा दिसतो, हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय, कशासाठी करतोय। चाकणकरांचे फक्त शिवनिका ट्रस्टशी संबंध होते। मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे। नामकर्ण मी पुन्हा एकदा ते नाव सांगते, याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे। या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो। हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय, आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं। शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय, कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा आहे, या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात, याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल। तुम्ही असं उडवाउडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कट कारस्थान।